आज आपल्याला बनवायचे आहे रांगोळी मॅटमध्ये कळीची डिझाईन. त्यासाठी मेजरमेंट बघूया. 15 बाय 15 इंचचा कॅनव्हास घ्यायचा आहे. सेंटर 7.5चं काढायचं आहे. सेंटर 7.5चं काढल्यानंतर दोन्ही साईडने व्यवस्थित मेजरमेंट करायचं आहे. आपल्याला 12 बाय 12 इंचाचीच डिझाईन बनवायची आहे. मी एक्स्ट्राचा कॅनव्हास घेतला आहे. तुम्ही थोडा कमी पण घेऊ शकता. हे 1.5 इंचावरती मी एक सर्कल केला आणि आता आपल्याला सेंटरपासून 3 इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे. हे पहा, ह्या पद्धतीने घ्यायचे आणि दोन्हीमध्ये सेम गॅप आहे का तो चेक करायचा. कमी जास्त असेल तर ॲडजस्ट करायचं. हे पहा, मी ॲडजस्ट करत आहे. बरोबर ॲक्युरेट आलं पाहिजे. हे मेजरमेंट चुकलं तर पुढे डिझाईन पण चुकते. हे पहा, ह्या पद्धतीने आता आपण अशी आडवी उभी लाईन करून घेऊया. हे रेष मारल्यानंतर पुढे आपल्याला परत त्याचा दोन्हीचा सेंटर काढायचा आहे. हे पहा, हे भरतंय 4.5 इंच, तर 2 इंच आणि 2 पॉईंट असं 2 लाईन असं घ्यायचं आहे आणि असं मार्जिन केलं आहे मी अगोदर. आता आपल्याला परत 3 इंचाचंच मार्जिन करायचं आहे, कारण आपल्या सगळ्या लाईन सेंटरपासून 3 इंचाच्या पाहिजेत. हे पहा, व्यवस्थित मेजरमेंट घ्या. थोडा वेळ लागू द्या, पण व्यवस्थित आलं पाहिजे. हे पहा, आता हे पुढे आपल्याला 1.5 इंचाची लाईन घ्यायची आहे. मी सेंटरच्या मध्ये नाही लाईन केली, कारण की ते आपल्याला इरेज करायचं आहे मधल्या लाईन पण. हे पहा, गोल हा 1/2 इंचावरती घेतला आहे. 1/2 इंचाचं मार्जिन करून कर्कटकच्या साईडने गोल केला आहे. आता हे 4 इंचाचं आपल्याला सेंटरपासून घ्यायचं आहे. मध्ये 2 लाईनच्या मध्ये बरोबर असं 4 इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे. हे घेतल्यानंतर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. पूर्ण क्रॉसमध्ये घेऊया आधी. आणि दुसऱ्या साईडने पण जोडून घेऊया. मध्ये असं फूल बनलं आहे. आता आपल्याला पुढे कळी बनवायची आहे. ह्याच्यामध्येच दाखवते पुढे कसं ते. हे पहा, 3 इंचाचं परत मार्जिन. लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे. 3 इंचाचंच मार्जिन आहे सगळं. हे पहा, असं क्रॉसमध्ये गोल आकार द्यायचा आहे. ते पण सेंटरला बरोबर डॉट घ्यायचा आहे. आणि हे झाल्यानंतर आपल्याला उलट्या दिशेने पण असाच जोडून घ्यायचा आहे तो पॉईंट पुढचा. व्यवस्थित नाही आलं तर व्यवस्थित करून घ्या. हे पहा, असं जोडून घेतलं आहे. शेप थोडा जरी इकडे तिकडे झाला तर आकार वेगळा दिसतो. आता आपल्याला इथे 1/2 इंचाचं मार्जिन करून असं, चला तुम्हाला सविस्तर सांगते. हे पहा, त्या मधल्या डॉटपासून 1/2 इंच मार्जिन घ्यायचं आहे. समोर पण 1/2 इंच घ्यायचं आहे आणि असे पानाचा शेप द्यायचा आहे. आणि ह्या साईडनं पण जोडून घ्यायचं आहे पुढचा पॉईंट. एकदम इझी आहे. 1/2 इंचाचं मार्जिन लक्षात ठेवा फक्त. आतमधल्या देठाला कळीचा शेप द्यायचा आणि ग्रीन कलर वापरायचा आहे. आणि कळीला पिंक कलर, मध्ये तुम्ही रेड वापरू शकता. सेंटरचा जो मोठा सर्कल आहे त्याला ग्रीन करायचा आहे आणि मध्ये जो आहे त्याला पिंक कलर वापरायचा आहे. आणि पूर्ण बॉर्डर तुम्ही ग्रीन कलरची करू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय सर्वांना.